नमस्ते. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर आपण आपलं अगोदर सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नाथ संस्कृतीचा ह्या चॅनलवर. आणि आवाज येतो का नाही ते पण सांगा. आपण आज आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, सांगायची काही गरज नाही तीनदा पण आपण भगवद्गीताही शिकतो आहोत आणि भगवद्गीता शिकत आपण दुसरी पण स्तोत्र आणि अष्टक शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपलं चालू आहे आता नंदकुमार अष्टक. नंदकुमार अष्टकाचे 4 श्लोक झाले. आज आपण 5वा श्लोक बघणार आहोत नंदकुमार अष्टकचा. तर सगळ्यांनी लक्ष देऊन व्हिडिओकडे लक्ष द्या, आवाजाकडे लक्ष द्या. म्हणजे आपल्याला शब्द ज्यांना संस्कृत अवघड वाटतं त्यांच्यासाठी, ज्यांना सोपं वाटतं त्यांच्यासाठी, त्यांनी नुसतं ऐकलं तरी तो समजतं. पण ज्यांना अवघड वाटतं त्यांनी प्लीज लक्ष देऊन ऐका शब्दांचा उच्चार. आणि आपल्याजवळ जर काही असेल पुस्तक वगैरे तर ते पण समोर ठेवा, बोट त्याच्या ओळीवर ठेवा जे आपण स्तोत्र आता जे श्लोक म्हणणार येतो, आणि त्या श्लोकावर बोट ठेवा त्या ओळीवर, आणि कान व्हिडिओकडं असू द्या. आणि आपण सुरू करूया नंदकुमार अष्टकाचा 5वा श्लोक. इंदीवरभासं प्रगटसुरासं इंदीवरभासं प्रगटसुरासं कुसुमविकासं वंशीधरम्. इंदीवरभासं प्रकटसुरासं कुसुमविकासं वंशीधरम्. इंदीवरभासं प्रगटसुरासं कुसुमविकासं वंशीधरम्. इंदीवरभासं प्रगटसुरासं कुसुमविकासं वंशीधरम्. खालची ओळ. ऋत मन्मथमानं रूपनिधानं. ऋत मन्मथमानं, हृदयाचा रू येतो म्हणून आपण त्याला ऋत म्हणतो. ऋत मन्मथमानं रूपनिधानं कृतकलगानं चित्तहरम्. कृतकलगानं चित्तहरम्. ऋतमन्मथमानं रूपनिधानं कृतकलगानं चित्तहरम्. वल्लभमृदुहासं कुञ्जनिवासं. वल्लभमृदुहासं कुञ्जनिवासं विविधविलासं केलिकरम्. विविधविलासं केलिकरम्. वल्लभमृदुहासं कुञ्जनिवासं विविधविलासं केलिकरम्. भजनन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरम्. भजनन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरम्. बाहेर बसलेली हवेचा आवाज येत असं, आणि आवाज माझा कमी येत असल्यास प्लीज कमेंट करा व्हिडिओमध्ये. तर आपण हा श्लोक पुन्हा एकदा घेऊ. इंदीवरभासं प्रकटसुरासं कुसुमविकासं वंशीधरम्. ऋतमन्मथमानं रूपनिधानं कृतकलगानं चित्तहरम्. वल्लभमृदुहासं कुञ्जनिवासं विविधविलासं केलिकरम्. भजनन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरम्. आपण पूर्ण 5 कडवे आज घेऊन टाकू, आणि मग त्याच्यानंतर पुढून आपण पुढचे 4 पुन्हा एक एक करत आणि पुन्हा एकदा पुढचे 4 पूर्ण घेऊ पुन्हा. तर आज आपण पूर्ण 5 कडव्याचे घेऊन टाकू, म्हणजे थोडंसं लक्षात बसतं. सुंदर गोपालम उर्वनमालं नयनविशालं दुःखहरं वृन्दावनचन्द्रं आनन्दकारणं
स्कन्दं परमानन्दं धरणीधरं वल्लभघनश्यामं पूर्णकामम् अत्यभिरामं प्रीतिकरम् भजानन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरं सुन्दरवारिजवदनं निर्जितमदनम् आनन्दसदनं मुकुटधरं गुञ्जाकृतिहारं विपिनविहारं परमोदारं चिरहरं वल्लभपटपीतं कृत उपवीतं करनवनीतं विबुधवरं भजनन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरम् शोभितमुखधूलं यमुनाकूलं निपट अतुलं सुखदतरं मुखमण्डितरेणुं चारितधेनुं वादितवेणुं मधुरसुरं वल्लभमतिविमलं शुभपदकमलं नखरुचि अमलं तिमिरहरं भजनन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरं शिरमुकुटसुदेशं कुञ्चितकेशं नटवरवेशं कामवरं मायाकृतमनुजं हलधर अनुजं प्रतिहतदनुजं भारहरं वल्लभव्रजपालं सुभगसुचालं हितमनुकालं भाववरं भजनन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरम् इन्दीवरभासं प्रकटसुरासं कुसुमविकासं वंशीधरं ऋतमन्मथमाणं रूपनिधानं कृतकलगानं चित्तहरं वल्लभमृदुहासं कुञ्जनिवासं विविधविलासं केलिकरं भजनन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरं भजनन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरम्. आज आपण 5 श्लोक कंप्लीट केले. आणखी 4 श्लोक राहिलेले आहेत आपले. आणखी आपले 4 व्हिडिओ त्याच्यामध्ये जातील. आज वेळ जास्त झाला आणि व्हिडिओ मोठा होऊ नये त्यासाठी आपण आज एवढं घेतलं आहे 5पर्यंत. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.